राज्यभरात आज दत्त जयंतीचा उत्साह पाहायला मिळतोय आणि नरसिंहवाडी या ठिकाणी देखील भाविकांची आज सकाळपासून दत्त महाराजांच्या दर्शनासाठी अलोट गर्दी आहे ती पाहायला मिळते। अगदी सकाळपासून या ठिकाणी भाविकांनी रांगा लावल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। खरं तर पंचगंगा आणि कृष्णा काठावर असलेलं हे दत्त महाराजांचं स्थान ज्याला विशेष महत्त्व आहे आणि म्हणूनच आज दत्त जयंतीच्या दिवशी या सगळ्या तीर्थक्षेत्री येऊन दर्शन घेण्यासाठी हजारो दत्त भक्त असतील किंवा हजारो भाविक जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। खरं तर पहाटे विशेष पूजा बांधण्यात आलेली आहे, काकड आरती आणि त्यानंतर आज दिवसभर देखील अनेक कार्यक्रम या दत्त जयंतीच्या निमित्तानं नरसिंहवाडीमध्ये असणार आहेत आणि त्याची विशेष पूजा देखील या ठिकाणी मांडण्यात आलेली आहे। आणि आपण बघतो अजूनही भक्तांचा ओघ जो आहे तो कायम आहे। सायंकाळी दत्त जन्मकाळ सोहळा देखील होणार आहे आणि त्यामुळे दिवसभर ही भाविकांची रेलचेल जी आहे ती अशाच पद्धतीनं आपल्याला पाहायला मिळू शकते। एका बाजूला भाविकांची अशा पद्धतीनं या ठिकाणी अलोट गर्दी आहे, हजारोंच्या संख्येने भाविक येत असताना मंदिर समितीचा मात्र ढिसाळपणा या ठिकाणी पाहायला मिळतो आणि त्यामुळे भाविकांना मात्र मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत असल्याचं चित्र देखील पाहायला मिळते। दर्शन रांग असेल किंवा इतर सुविधा असतील त्या ज्या प्रमाणात करायला हव्या होत्या त्या केल्या गेलेल्या नाहीत आणि त्यामुळे कुठेतरी मनस्ताप भाविकांना या ठिकाणी सहन करावा लागतोय। अगदी कोल्हापूर पासून ते पंचक्रोशीतून या ठिकाणी भाविक जे आहेत ते अगदी चालत या ठिकाणी येत आहेत। त्याचबरोबर पुण्या मुंबईच्या ठिकाणाहून देखील या ठिकाणी भाविक आहेत ते येत आहेत। मात्र इतक्या मोठ्या प्रमाणावर भाविक येत असून सुद्धा या ठिकाणी मोठ्या त्रासाला या सगळ्या भाविकांना सामोरं जावं लागतंय, कारण हव्या त्या पद्धतीनं किंवा हवी ती खबरदारी जी आहे ती घेतली गेलेली नाही आणि त्यामुळेच आपण बघतोय की कशा पद्धतीनं या सगळ्या भाविकांना आहे ते त्रासाला सामोरं जावं लागतंय। सुरक्षा व्यवस्था असेल किंवा इतर सुविधा असतील त्याची खबरदारी जी आहे ती घेण्याचा प्रयत्न केला गेलेला नाही, अशाच पद्धतीचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळते। भाविक या ठिकाणी जरी येणार असले तरी आपापल्या सुविधेवर किंवा आपापली जी काही साहित्य आहे त्याची खबरदारी स्वतः घ्यावी अशा पद्धतीचं आवाहन या ठिकाणी केलं जाते। खरं तर दत्त जयंती हा एक मोठा सोहळा या ठिकाणी असतो आणि त्यामुळं विशेष खबरदारी देवस्थान समितीकडून घेणं अपेक्षित होतं, मात्र तसं काहीही चित्र या ठिकाणी दिसत नाही आणि त्यामुळं एका बाजूला भाविकांचा दत्त जयंतीच्या निमित्तानं नृसिंहवाडी मंदिरामध्ये उत्साह असताना या सगळ्या मंदिर व्यवस्थापनाच्या ढिसाळ कारभारामुळं मोठ्या त्रासाला या सगळ्या भाविकांना सामोरं जावं लागत असल्याचं चित्र देखील पाहायला मिळतंय। जर्नलिस्ट सुनील काटकरचा भूषण पाटील, TV9 मराठी, नृसिंहवाडी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।